तात्काळ जर उपाययोजना नाही केली तर याच्यापेक्षाही उग्र आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन नातेपुते शहरात तसेच सोलापूर जिल्ह्याच्या ठिकाणी डीओ ऑफिसच्या समोर या ठिकाणी होईल। आणि उग्र आंदोलन काय असतं हे आपण या नातेपुते नगरपंचायतीच्या सीओ साहेबांना आपण दाखवून देऊ। भर पावसातही आंदोलन ठाम, तरीही नातेपुते नगरपंचायत प्रशासनाला जाग येईना, पाण्यासाठी नागरिकांचा एल्गार। नातेपुते दिनांक 3 ऑगस्ट 2026। आज दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी नातेपुते येथील गणगे वस्ती येथे प्रभाग क्रमांक 5 मधील सुमारे 80 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेली पाण्याची टाकी 2 वर्षांपासून बंद असल्याच्या निषेधार्थ भर पावसात जाहीर ठिय्या आंदोलन करण्यात आले। मुसळधार पाऊस सुरू असतानाही आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले, मात्र नगरपंचायत प्रशासन आणि मुख्याधिकाऱ्यांना अद्यापही जाग येत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते विशाल साळवे, सागर बिचुकले, राजदीप भैया देशमुख, सोनवणे सर, अतुल साळवे, पराग करडे, सागर सुरवसे, लाला वसगडेकर, पोपट शिंदे, संभाजी पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलकांनी मागणी केली की प्रभाग क्रमांक 4 व 5 मधील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा, तसेच बंद असलेली पाण्याची टाकी कार्यान्वित करावी, अन्यथा यापेक्षाही तीव्र लोकांदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। पाऊस कितीही पडला तरी आंदोलनातून एकही नागरिक उठला नाही, मात्र नगरपंचायत प्रशासन अजूनही जागे झाले नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली। त्यामुळे आता तरी प्रशासनाने नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली। नमस्कार। आज महाराष्ट्र पोलीस प्रहरीच्या माध्यमातून पुन्हा एकदा नातेपुते नगरपंचायत शिवच्या विरोधात मनमानी कारभार करणारे शिव शिंगाडे सर वारंवार पत्र अर्ज देऊन आंदोलन करणे म्हणजे अधिकारी आहे का कुंभकर्ण आहे हे गावाला आता विचारात विषय पडलाय। वारंवार आज पाऊस पडतोय, लोकांच्या हितासाठी निधीतून जी पाण्याची टाकी बांधली गेली पण लोकांना त्याचा उपयोगच काय होईना, म्हणून वारंवार सामाजिक कार्यकर्ते, आपल्या नातेपुतेचे नागरिक, प्रभाग क्रमांक 4, 5 आणि तसेच आपल्या नातेपुते शहरातले सामाजिक कार्यकर्ते आज त्यांनी पाण्याच्या टाकीजवळ ठिय्या आंदोलन मांडलेला आहे। तर त्यांना विचारू अजून यांचा मुद्दा सुटला का नाही, शिवने ह्याच्यावर काही विषय घेतला का नाही, त्यांच्या तोंडून ऐकू आपण या। नमस्कार सागर भाऊ, विशाल भाऊ, नमस्कार। नमस्कार। काय विषय आज ठिय्या आंदोलनाचा? ठिय्या आंदोलनाचा विषय म्हणजे काय माहिती आहे का, गेल्या अनेक दिवसापासून प्रभाग क्रमांक 4 असेल 5 असेल इथल्या नागरिकांना पाणी टंचाई जाणवत आहे। फक्त पाणी 20 ते 25 मिनिटं त्या ठिकाणी पाणी उपलब्ध केलं जातं या, परंतु इतर ठिकाणी 1 तासभर पाणी आहे। तरी या नागरिकांची पहिल्यापासून मागणी आहे की आम्हाला नियमित 1 तास पाणी करा, आणि जी शासनाने ही टाकी जी दिली या, ही टाकी जवळजवळ अंदाजे 80 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी या नागरिकांच्या सुविधासाठी त्या ठिकाणी टाकी देण्यात आली होती, परंतु गेल्या 2 वर्षापासून ह्या टाकीचं काम पूर्ण झालेलं आहे। 2 वर्षापासून तांत्रिक अडचण म्हणून ही टाकी बंद ठेवलेली आहे, आणि या संदर्भात आम्ही 10 दिवसापूर्वी निवेदन दिलं, तर त्या निवेदनाला उत्तर म्हणून सीओ साहेबांनी सांगितले की इथलं तांत्रिक परीक्षण पूर्ण झालेलं आहे आणि 15 दिवसात या ठिकाणी टाकी सुरू होईल। परंतु आमचं म्हणणं काय आहे की गेल्या 2 वर्षापासून जी टाकी सुरू झालेली नाही, ती टाकी तुम्ही 15 दिवसात कसे सुरू करणार आहे? नेमका या टाकीची अडचण काय आहे? टाकी सुरू का झालेली नाही? ही टाकी 2 वर्ष बंद का ठेवली होती? हा आमचा मूळ प्रश्न आहे। आणि आता जरी सीओ साहेबांना वाटत असेल की बाबा टाकी 15 दिवसात चालू करतो, तर त्यांनी या ठिकाणी यावं। समस्त जी ग्रामस्थ आहे ती या ठिकाणी पावसात बसले, ते लक्षात घ्या। या आंदोलनाला अक्षरशः निसर्गाने सुद्धा साथ दिलेली आहे, परंतु जे सीओ साहेब असतील, माननीय सत्ताधारी बॉडी असेल, या ठिकाणी या नागरिकांना साथ देताना दिसत नाही। खरं तर त्यांनी या ठिकाणी येऊन या नागरिकांची चर्चा करून त्यांना समाधानक उत्तर द्यायला पाहिजे होतं, परंतु या संदर्भात इथल्या सत्ताधारी बॉडी असेल किंवा सीओ साहेब असतील, ह्यांनी या ठिकाणी अजिबात तात्पर्य दाखवलेलं नाही। आणि माझं म्हणणं काय आहे, हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही, हे आंदोलन कोणाला टार्गेट करायचं नाही, हे आंदोलन फक्त नागरिकांच्या पाण्यासाठी आहे। हा पाणी यांना मिळालं पाहिजे। ही जी काय पोस्ट कॉलनीमध्ये 2 वर्षापूर्वी या ठिकाणी टाकी बांधलेली आहे, परंतु सीओ साहेब
इतकं म्हणजे हलजर्गेपणा लावलाय की आपल्या पालखीच्या वारीत पण बघितलं. अनेक तुम्ही मीडियातनं दाखवलेलं आहे, आम्ही सोशल मीडियातनं आमच्या माध्यमातून आम्ही बातम्या लावलेल्या आहेत त्या, परंतु CO साहेब या ठिकाणी कोणतीही गंभीर दखल घेत नाहीत. मला तुम्ही सांगा, शासन जर या नागरिकांसाठी 80 लाख रुपये उपलब्ध करून देत असेल तर या ठिकाणी नागरिकांना का पाणी भेटलं नाही पाहिजे? ही टाकी पूर्ण होऊन सुद्धा या नागरिकांना पाणी भेटत नाही. सुमारे 4 लाख लिटरची टाकीची कॅपॅसिटी आहे. आणि आज मला सांगा, नगरपंचायत काय करते? या घरपट्टी वाढ, पाणीपट्टी वाढ, रोज त्या ठिकाणी गाडीवरती भोंगा लावलेला आहे. नागरिकांना अक्षरशः त्रास आहे की घरपट्टी भरा, पाणीपट्टी भरा. आमचं मागणी काय आहे? घरपट्टी पाणीपट्टी 100% भरणारी लोक आहे ती, परंतु त्यांना त्याच्या सुविधा भेटल्या पाहिजे त्या. जर या नागरिकांना या नातेपुतेसारख्या शहरात ज्या ठिकाणातून कॅनल जातो, या अक्षरशः गज भरून कॅनल जातो, या त्या ठिकाणी पाण्याची अवस्था ही आहे, लोकांना पाणी भेटत नाही. आणि तुम्ही करवाडीची भाषा बोलताय, हीच अक्षरशः नागरिकावर अन्याय करणारी गोष्ट आहे. आणि ह्यात फक्त एकटा CO साहेब जबाबदार नाहीत. आम्ही जे निवडून दिलेले नागरिकांनी लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं सुद्धा काम आहे की त्यांना विचारणं की CO साहेब तुम्ही काय केलंय, का काम बंद आहे, कोण आहे कॉन्ट्रॅक्टदार? ही कॉन्ट्रॅक्टदार अनेक ठिकाणी या नातेपुत्यात कामं बंद आहे. ती प्रभाग क्रमांक 8 मधील रस्ता सुद्धा बंद आहे 3 वर्षापासून. म्हणजे नागरिकांनी जर मागणी केली, ती मागणी शासनाला कायद्याला धरून असेल तर त्या ठिकाणी CO साहेबांनी सत्ताधारी बॉडीने निर्णय घेतला पाहिजे. ह्या गाव कल्याणाचा विषय आहे. या पाण्याच्या टाकीचं नियोजन कुठल्या साली केलं आणि मग काय प्रॉब्लेम आहे की ती पाणी सोडू शकत नाहीत? खरं तर या संदर्भात अनेक वेळा त्या ठिकाणी आम्ही सुद्धा निवेदन दिले, परंतु CO साहेबांनी त्या ठिकाणी कोणतेही उत्तर दिलेलं नाही. जर बारीनं उडवडीची उत्तर आहे ती, म्हणजे कारण तर स्पष्टपणे सांगितलेलं नाही. लक्षात घ्या, ह्याचं टेंडर कसं आहे ही सुद्धा लोकांना माहीत नाही. ज्या लोकांसाठी ही टाकी उभा केली त्या लोकांना सुद्धा माहीत नाही. गेल्या 2 वर्ष पूर्ण झालेली टाकी 22-23 मध्ये ह्या टाकीचं काम सुरू झालं, पूर्ण झाले. आज टाकीला 2 वर्ष झाले ते बांधून, परंतु इथल्या नागरिकांना अजूनही पाणी भेटलेलं नाही. आणि आज ह्या पावसात इथल्या समस्त नागरिकांना बसायची वेळ आली. ह्याच्यापेक्षा निंदनीय प्रकार काय असू शकतोय मला तुम्ही सांगा? 19 तारखेला का 20 तारखेला आपण नगरपंचायतमध्ये अर्ज दिलं होतं, निवेदन दिलं होतं 4-5च्या ह्याच्यात. त्या संदर्भात शिवने काय उत्तर दिलं का तुम्हाला? खरं तर त्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं उत्तर आलेलं नाही. आणि गेल्या 20-25 मिनिटापासून, म्हणजे गेल्या 10 दिवसापासून आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं तर या कुठल्याही नागरिकाला एकही फोन आलेला नाही, कुणाचंच आलेलं नाही. लोकप्रतिनिधीचा पण आलेला नाही आणि CO साहेबांचा पण आलेला नाही की नेमका तुमचा प्रॉब्लेम काय, आम्ही अडचणी सोडवतो. आज काल रविवार असून प्रशासनाला सुट्टी असून सुद्धा त्यांनी आम्हाला काल पत्र काढलं की तुम्ही आंदोलनाला बसू नका, आम्ही त्या ठिकाणी 15 दिवसात टाकी सुरू करतोय. मग मला काय म्हणायचंय, आम्ही 10 दिवसापूर्वी तुम्हाला नगरपंचायतमध्ये येऊन निवेदन दिलं होतं, तरी तुम्ही आम्हाला बोलवून घेतलं नाही. मग आज आमचं म्हणणं आहे की तुम्ही या ठिकाणी या आणि या समस्त नागरिकांना तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. विशाल भाऊ, तुमचं काय म्हणणं आहे या टाकी संदर्भात? हा सगळा जो प्रकार आहे, मी प्रथमतः या नातेपुते नगरपंचायतीचा जाहीर निषेध करतो. वारंवार लेखी देऊन सुद्धा, वारंवार तोंडी सांगून सुद्धा जर हे नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी जर लक्ष देत नाहीत तर याला काय म्हणायचं? आज ही वेळ जी आली ती फक्त आणि फक्त या नगरपंचायतीच्या निष्क्रिय कारभारामुळे या ठिकाणी वेळ आलेली आहे. मग आपण विनाकारण कंटिन्यू तुम्ही आंदोलन अर्ज करता, शिव जर जागृत होत नसेल त्याचा पर्याय नाही का? जनता वगैरे जागृत होऊन त्यांच्या विरोधात काय तुम्ही ऍक्शन घेऊ शकत नाही का? का वारंवार अर्ज देऊन ठे आंदोलन करून जर त्या अधिकाऱ्याला काय फरकच पडत नसेल तर त्याच्यावर निर्णय डिसिजन परत काय तुमचं आहे का नाही, भूमिका काय घेणार आहे तुम्ही? आता जर ह्यांनी या विषयावरती किंवा अजून जे काही विषय असतील तर त्यांनी या विषयांवरती जर तात्काळ जर उपाययोजना नाही केली तर याच्यापेक्षाही उग्र आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन नातेपुते शहरात तसेच सोलापूर जिल्ह्याच्या ठिकाणी DO ऑफिसच्या समोर या ठिकाणी होईल. आणि उग्र आंदोलन काय असतं हे आपण या नातेपुते नगरपंचायतीच्या CO साहेबांना आपण दाखवून देऊ. म्हणजे आज नातेपुते शहरामध्ये पावसाळा चालू आहे, कॅनेल फुल चालू आहे, त्यांचे काय प्रॉब्लेम मोटरींचे, त्यांच्या कर्मचाऱ्यांना फोन केला की मोटर गडबड झाली, लाईट गेली, आणि ती कारण असताना आज सर्व लोक कामधंद्याला जाणाऱ्या लोकांना पाण्यासाठी तटकळून बसावं लागतं. आणि वारंवार त्यांना अर्ज देऊन शिंगाडे नातेपुते शिव जर कुठलंच दक्षता घेत नसेल तर सामाजिक कार्यकर्ते विशाल भाऊ साळवे, सागर बिचुकले हे
बाळासाहेब देशमुख असे सर्वजण मिळून नगरपंचायतमध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा ते देत आहेत. तर माझं पत्रकाराच्या माध्यमातून सांगणं आहे शिवसाहेबांना की तुम्ही मनमानी कारभार करण्यासाठी इथं आला नाहीत, तर समाजसेवेसाठी त्यांचे कागदाचे आणि आंदोलनाचे दक्षता घेऊन त्यांचं लवकरात नागरिक बोलतात त्यांचं पण आपण म्हणणं ऐकू. नमस्कार. आज या ठिकाणी आम्ही प्रभाग 5 आणि 4 हे किती दिवसापासून सर प्रॉब्लेम आहे? हा प्रॉब्लेम 2 वर्ष झाला आहे टाकी बांधून, पण पाण्याचा प्रश्न हा काय सुटलेला नाही. आमची एवढीच मागणी आहे शिव आणि जे काय प्रतिनिधी आहेत की आम्हाला 1 तास पाणी मिळालं पाहिजे. हे जे काय आंदोलन चाललेलं आहे ही काय आमची भूमिका नव्हती, पण ज्या पद्धतीने तुम्ही नागरिक असे वागतात किंवा प्रभागमधले 4 आणि 5 मधले नागरिकांसाठी जी काही सोयी तुम्ही द्यायला पाहिजे त्याकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करतात. तर असं न करता आपण प्रतिनिधी या नात्यानं आपण स्वतः येऊन ज्या नागरिकांच्या अडचणी आहेत ह्या सोडवण्याचं काम केलं पाहिजे. वास्तविक पाहता गावासाठी तुम्हाला नेमणूक केलेलं आहे. नेमणूक करत असताना सुविधा देणं हे तुमचं काम आहे, पण तसं न करता आपण दुर्लक्षित करता आणि नागरिकांना जास्तीत जास्त त्रास होईल या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करता. तर आपण जर याकडे गांभीर्यानं जर पाहिलं नाही आणि हा प्रश्न जर सोडवला नाही की ज्याप्रमाणे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते विश्वास साळवे असतील, नंतर आपले सागर बिचुकले असतील किंवा भैया देशमुख असतील, यांनी जे काही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे यांना आमचा पूर्णपणे या ठिकाणी पाठिंबा असेल. यासाठी आपण स्वतः जातीनं लक्ष देऊन हा लवकरात लवकर प्रश्न सोडवा अशी आमची विनंती आहे. मग आज सर तुमचा प्रभाग किती वार्ड प्रभाग क्रमांक आहे? प्रभाग क्रमांक 5 आहे आमचा. तुमचे प्रतिनिधी आपले नगरसेवक कोण आहेत? आबासाहेब देशमुख आहेत. मग त्यांना बोललं का ना तुम्ही? हा त्यांना बोललेला आहे, फोन झालेला आहे, पण त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे आबासाहेब देशमुख यांनी पण दुर्लक्ष केलेलं आहे. 4 मध्ये बी दुर्लक्ष केलं. तर आपण अजून विचारू सर संभाजी सर. नमस्कार. काय तुमची काय अडचण? आमची अडचण काय आहे, फक्त पाणी वेळेवर सोडावं आणि पाण्याला प्रेशर काहीच नसतं. म्हणजे त्यांना जर विचारलं ना पाणी बाबा सावकाश काय येतं, एवढं कमी काय येतंय, तर त्यांचं उत्तर असतं की वजनच दाब कमी आहे. आणि 1 दिवसाड पाणी असेल तर आठवड्यातनं एकदा आम्हाला टँकर घ्यावाच लागतो. पाणीपट्टीपेक्षा टँकर आमचा एवढा पैसा म्हणजे की तुम्ही नगरपंचायतला पानपट्टी घरपट्टी भरून सुद्धा तुम्हाला पाण्याची टँकरची सुविधा स्वतःच्या स्वखर्चाने करावं लागते. स्वखर्चानंच करावं लागते. आणि कसं होतंय पाणीपट्टी आम्ही जर टँकर जर घेतलं नसतं ना 10-50 वर्षे पाणीपट्टी बसून झाली असती. एवढं विषय म्हणजे गंभीर आहे. स्वखर्चानेच पाणी घ्यावं लागतं. स्वखर्चानेच नगरपंचायत घ्यावं पानपट्टी लागतं. बरं वाटतं. आणि तुम्ही फोन केला तर काय उत्तर असतं तुमचं? वजन दाब कमी आहे, ह्याचा घोटाळा आहे, त्याचा घोटाळा आहे, त्याच्यामुळे हे होतंय. म्हणजे 4 आणि 5 म्हणणं काय, पाणी फक्त तुम्ही 1 तास सोडा, पाणी सोडता तुम्ही अर्धा तास, आणि अर्धा तास सोडायला पाणी सोडल्यानंतर त्यात जातात 7 मिनिटं म्हणजे पाणी यायला. आणि मग मिळतंय पाणी किती, कमीत कमी 22 ते 23 मिनिटं. मग तेवढ्यात पाणी किती होणार आहे? पाणी तुम्ही प्रेशरनं सोडा, 1 तास सोडा. एवढीच आमची मागणी आहे. आमची विनंती आहे तेवढी पूर्ण करावी. सरांचं काय म्हणणं अजून विचारू? अजून एक प्रश्न आहे बऱ्याच दिवसाचा की जो रस्ता आहे राम मंदिर ते गणगी वस्ती जाणारा, हा बऱ्याच दिवसापासूनचा मागणी केलेला आहे. त्यानंतर गटारांची सुविधा नाही, प्रत्येकाला पाणी एक दुसऱ्यांच्या जागेत सोडावं लागतं, त्यामुळे अनेक वाद निर्माण होत आहेत. आणि रस्त्याचा आणि गटारीचाही अनेक दिवसापासूनचा हा प्रश्न आहे. वारंवार प्रतिनिधींच्या कानावरती घातलेला आहे, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. याकडे आपण गांभीर्यानं पाहावं. तर 4 आणि 5 मधले सर्व नागरिक पाण्याच्या टाकीजवळच ठिय्या आंदोलन त्यांनी चालू केलेलं आहे. कारण एवढे त्रस्त झालेत, त्यांना पाऊस वरनं पडतोय आणि ते पावसात भिजत बसलेले आहेत. पण शिवाला जर थोडं जर कुठं जरी माणुसकी असेल तर त्यांनी तात्काळ येऊन यांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा असे महाराष्ट्र पोलीस प्रहरीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.